शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय काढला असून त्यात रोजगार सेवकांना प्रति महिना 8,000 रुपये व 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे कबूल केले होते। मात्र 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी शासनामार्फत करण्यात आलेली नाही। त्यामुळे रोजगार सेवक आक्रमक होत त्यांनी आज दर्यापूर येथे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या मार्फत शासनापर्यंत निवेदन सादर केलेले आहे। तसेच आज 1 एप्रिल 2025 पासून रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन सुद्धा पुकारले आहेत। जोपर्यंत शासनाने रोजगार सेवकांना प्रति महिना 8,000 रुपये व प्रोत्साहन भत्ता 2,000 रुपये देणार नाही तोपर्यंत रोजगार सेवक आपले काम बंद आंदोलन सुरूच ठेवेल। तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी 15 दिवसाच्या आत करण्यात आली नाही तर पुढील 15 दिवसांनी वैयक्तिक कामे सुद्धा पूर्णत्वास बंद करण्याचा इशारा सुद्धा रोजगार सेवकांनी आपल्या निवेदनातून शासनाला दिलेला आहे। बंद कालावधीमध्ये होणाऱ्या सार्वजनिक कामांच्या नुकसानीचे सर्वस्वी जबाबदारी तालुका रोजगार हमी अधिकारी व जिल्हा रोजगार हमी अधिकारी कक्षातील शासकीय अधिकाऱ्यांवर राहील असा इशारा सुद्धा रोजगार सेवक संघटना दर्यापूरच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या रोजगार सेवकांच्या गंभीर समस्यांसंदर्भात शासन काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। रोजगार सेवक संघटना दर्यापूर त्या वतीने आम्ही पंचायत समिती दर्यापूर येथे निवेदन सादर केलेले आहे। आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला शासनाने 1 ऑक्टोबर म्हणजे 3 ऑक्टोबर GR जो काढला आमच्यासाठी प्रति महिना 8,000 रुपये आणि प्रोत्साहन भत्ता 2,000 रुपये असं ठरवलं होतं, पण त्या शासनाने आम्हाला आजपर्यंत आमच्यापर्यंत पोचवलेलं नाही आहे। तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला प्रति महिना 8,000 रुपये द्यायला पाहिजे होता। तर आम्ही जे मानधन बेसवर काम करतो आहे आम्हाला मानधन बेसवर काम आम्हाला परवडत नाही, त्या कारणामुळे आम्ही आज हे निवेदन सादर केलेलं आहे आणि आजपासून काम बंद आंदोलन असं आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने ठरवलेलं आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।